ठीक आहे. अध्यक्ष महोदय, मला माझ्याकडे द्या, मी बघतो. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे तुम्ही हॅलो, लक्षवेधी कशी घ्यायची मी बघतो. समजलं? दिव्यांग अध्यक्ष महाराज, सन्माननीय अध्यक्ष महाराज, एक महत्वाचा विषय केवळ आपल्या निदर्शनाला आणायचा म्हणून आपल्या परवानगीने उभा आहे. सन्माननीय अध्यक्ष महाराज, सभागृहामध्ये आपण नियमानं आपण सगळ्यांना कसं बसावं, कसं उठावं, क्रॉस करू नये. मागं गेल्या 2 अधिवेशनापूर्वी वरच्या गॅलरीतल्या शिस्तीबद्दल मी बोललो होतो. मी मागातपासून ऑब्झर्व करतोय, एक व्यक्ती पायावर पाय ठेवून असं पसरून मोबाईलवर खेळत त्या गॅलरीमध्ये बसलेले आहेत. माझी विनंती आपल्याला आहे, सचिवांना आपण सक्त सूचना द्याव्यात. गॅलरीमधनं आत येतानाच त्यांना शिस्तीचं पालन करायच्या सूचना द्या आणि कॅमेरे लावा. अध्यक्ष महाराज, असं बेशिस्त जर कोणी बसलं ना त्याला शिक्षा करा. आम्ही इथं सुद्धा पाळतो, सगळेजण आपण पाळतात, सगळे पाळतात. आणि अजूनही बघा, अजूनही ते बघा पाय कसा आहे, म्हणजे अजूनही माझं लक्ष तिकडं आहे. ते थोडंसं पाळलं, अधिकारी असतील कुणी असेल, पण असं बेशिस्तपणानं वागणं उचित नाही. आपण याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करा. अध्यक्ष महाराज, या संदर्भात उचित कारवाई केली जाईल. चला. अध्यक्ष महोदय, 2 दिवस सतत मुंबई शहरामध्ये आता तुम्ही पाऊस बोलला पडतोय. तर तुम्ही ठरवणार, बाकी कोणी बोलायचं. बसा खाली, बोला. 2 दिवस मुंबई शहरामध्ये पाऊस जो सततधार पडतोय, त्यामध्ये दिंडोशीमध्ये रहेजा कॉम्प्लेक्स, सच्चिदानंद बिल्डिंग आणि रिझवी ओकच्या बाजूला त्या ठिकाणी एक संरक्षक भिंत कोसळली. अध्यक्ष महोदय, आणि कोसळून त्याखाली असताना मोटरसायकल त्या भिंतीखाली दबल्या गेल्या. तहसीलदारांनी पंचनामे केले, अद्यापपर्यंत त्यांना नुकसान भरपाई किंवा काही देण्यासंबंधी कुठचीही कारवाई झाली नाही. मी कलेक्टर साहेबांशी स्वतः बोललो आणि मी त्यांना सांगितलं की ही भिंत तात्काळ बांधायला पाहिजे आणि म्हणून पुढील भिंत पडण्या अगोदर या भिंतीचं काम आपण तात्काळ करा म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना आपण आदेश द्या. तात्काळ त्या ठिकाणी भिंत बांधण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळात कारवाई करा आणि ती भिंत लवकरात लवकर शासनाने नोंद घ्यावी. देवयानीताईंनी जो मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष महोदय, काल हायकोर्टाने या विषयावर काही आक्षेप नोंदवले. इतकी संवेदनशील घटना घडली, एका मुलीचा मृत्यू झाला, त्या बाबतीत आपण आमची विनंती आहे आपल्याला की आपण सरकारला निर्देश द्यावे की आज निवेदन आलं पाहिजे आणि सिन्नरचे जे पी आय आहेत ते तात्काळ निलंबित झाले पाहिजे. आपण सरकारला निर्देशित करावे. सिन्नरमध्ये मुलीचा मृत्यू झाला, त्यांनी FIR करण्यासाठी प्रयत्न केला, पोलिसांनी FIR घेतला नाही आणि विशिष्ट परिस्थितीत त्या मुलीने आत्महत्या केली. तर या बाबतीत आपण सरकारला निर्देश द्यावे. अध्यक्ष महोदय, ठीक आहे, शासनाने नोंद घ्यावी. अध्यक्ष महाराज, बोला. हिरामण खोसकर साहेब, बोला. गेल्या 2 महिन्यापासून माझ्या मतदारसंघामध्ये रोते